शिवसेना रिपब्लिकन सेना युतीची घोषणा. इच्छुक उमेदवारासाठी मुलाखती लवकरच. संघटनेतून गोरगरिबांना प्राधान्य. रिपब्लिकन सेना सांगली जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक बहुजन संघटित कामगार संघटनेचे कार्यालय 100 फुटी रोड व्हाईट हाऊस येथे संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांनी भूषवले. डॉक्टर माने यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की रिपब्लिकन सेना शिवसेना युतीद्वारे निवडणुका ताकदीने लढवल्या जाणार आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील ताकदवान उमेदवारांची तातडीने पडताळणी करून त्यांना मुलाखतीसाठी सादर करावे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहजिक असे सत्ताधारी बनास अभियानांतर्गत निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देण्यात आल्या. संघटना बळकट करण्यासाठी तालुका संरक्षण, निवडणूक तयारी आणि पदभार सोपविण्याचे विषय चर्चित करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र सचिव फारुख कमकरी, जिल्हाध्यक्ष शंकरदादा माने, महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती उज्ज्वला धोत्रे, युवक जिल्हाध्यक्ष संतोष वानखडे, अरुण झेंडे, संदीप धुमाळ, महेंद्र कांबळे, संतोष रोकडे, अनिल चौधरी, चंद्रकांत भगत, प्रशांत कदम, शहाजी केंगार, शैलेंद्र ऐवळे, अमोल सावंत, आकाश लोंढे, परशुराम यादव, सुभाष कांबळे, उज्ज्वला धोत्रे, प्रीती दबडे, आकाशवाणी काठे, प्रज्ञा गायकवाड, राखी शिंदे, सविता माने, रेश्मा वनखडे, सोनाली कांबळे आदींची उपस्थिती होती. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. आज रिपब्लिकन सेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं कार्यकर्त्यांची बैठक, मुख्य पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या येणाऱ्या इलेक्शन आणि महानगरपालिकेच्या येणाऱ्या इलेक्शन संदर्भात चर्चा करण्यात आली. त्या दृष्टिकोनातून आज महानगरपालिका क्षेत्र अध्यक्षपदी प्रशांत कदम यांची निवड करण्यात आलेली आहे आणि शहराध्यक्षपदी शाहरुख ककमरी यांची निवड करण्यात आलेली आहे. मिरज शहराध्यक्षपदी शाहरुख ककमरी यांची निवड करण्यात आलेली आहे. या निवडी करण्याच्या पाठीमागचा उद्देश जे महानगरपालिकेची इलेक्शन आहे ती इलेक्शन आम्हाला ताकदीनं लढायची आहे आणि आमच्या पार्टीच्या माध्यमातून रिपब्लिकन सेना आणि शिवसेना अशी युती करण्यात आलेली आहे आणि या युतीच्या अनुषंगानं लवकरच एक 8 दिवसामध्ये आम्ही तारीख डिक्लेअर करून इच्छुक उमेदवाराची जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका क्षेत्रातल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा केली जाणार आहे आणि आज त्या पद्धतीनं प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. आणि इतर पुढली जी माहिती आहे ते आमचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव ककमरे साहेब देतील. जय शिवराय, जय भीम. आदरणीय आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्ष माननीय शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली येथे बैठक संपन्न झाली. प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महानगरपालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन सेना हे निवडणूक लढवण्यास पूर्ण ताकदीशी तयार आहे आणि लवकरच या संदर्भात इच्छुक उमेदवारांची मुलाखतसुद्धा घेण्यात येतील. तसेच जे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका लढवण्यास इच्छुक उमेदवार असतील त्यांनी स्थानिक आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व येणाऱ्या मुलाखतीत आपली मुलाखत देऊन शिंदेगड, शिवसेना तसेच रिपब्लिकन सेना यांच्या युतीतून आपली निवडणूक लढवण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधून आपली उमेदवारीचा अर्ज दाखल करावा.